जमलो आज आपण गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला नमन वंदन करीतो माझ्या गुरुजनांच्या चरणाला आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय फयाज सर, प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुचिता पार्टीकर मॅडम, आपल्या शाळेच्या व्हाईस प्रिन्सिपल गोरगे मॅडम व माझे शिक्षक वर्ग व माझ्या मैत्रिणींनो, मी श्रीजी धोडीराम पार्टीकर इयत्ता 5वी आज आपल्या समोर गुरूंना वंदन करण्यासाठी व त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी इथे उभा आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु पौर्णिमा व गुरु शिष्य परंपरेला खूप महत्त्व दिले जाते। गुरु शिवाय माणसाचे जीवन पशुतुल्य आहे। मुलांचे पहिले गुरु त्यांचे आई वडील असतात। मुलांचे पहिले गुरु त्यांचे आई वडील असतात, पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे गुरु हे महत्त्वपूर्ण असतात। एक भविष्यातील एक चांगला नागरिक बनवण्यासाठी गुरु मार्गदर्शन करतात। म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला पुढील प्रमाणे वर्णन केले आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अर्थात गुरु म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप आहे, म्हणजेच गुरु म्हणजे साक्षात देवच आहे। आपल्या गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणले जाते। गुरु आपले आई वडील गुरु आणि ज्याच्याकडून आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात ते सर्वच जण आपले गुरु असतात। पौर्णिमा म्हणजे प्रकाश। गुरु ज्ञानाचा प्रकाश आपल्याला देतात। गुरु अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम गुरु करतात। ते प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण नेहमी गुरुची प्रार्थना करायला हवी। गुरुची प्रार्थना करायला हवी। गुरुच्या चरणी एवढंच म्हणावेसे वाटते की गुरु म्हणजे परीस, शिष्य म्हणजे लोखंड। गुरु म्हणजे परीस, शिष्य म्हणजे लोखंडाला सोन्यामध्ये बदलणाऱ्या या गुरुला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।